वडखळ गणात ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस आघाडीचा जोरदार प्रचार. समीर म्हात्रे व बैराम भोईर यांना जनतेचा वाढता प्रतिसाद. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. वडखळ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आघाडीनं जोरदार प्रचार सुरू केल्यानं राजकीय वातावरण तापले आहे. जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याची चर्चा आहे. वडखळ जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार समीर सुभाष म्हात्रे मशाल या चिन्हावर निवडणूक रिंगणात असून, वडखळ पंचायत समिती गणातून काँग्रेसचे बळीराम विठोबा भोईर हाताचा पंजा या चिन्हावर उमेदवारी लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांना आघाडीचे अधिकृत पाठबळ मिळाले आहे. यावेळी वडखळ गणातील विविध गावांमध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. श्री क्षेत्रेश्वर मंदिरात नारळ अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत कार्यकर्ते, नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. समीर म्हात्रे हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पेण तालुका प्रमुख असून त्यांनी युवक व महिलांना संघटित करण्यावर विशेष भर दिला आहे. समाजसेवेच्या माध्यमातून जनतेशी थेट नाते निर्माण केल्यामुळे ते विश्वासार्ह नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या विचारांचा प्रत्यय त्यांच्या कार्यातून दिसून येतो. जय महाराष्ट्र. आज पंचायत समितीचे आमचे उमेदवार धडाडीचे काँग्रेसचे बळीराम भोईर आणि मी स्वतः उमेदवार जिल्हा परिषद समीर म्हात्रे 23 वडखळ आम्ही आज उमेदवार इथे करत आहोत. आणि आम्ही तुम्ही जे विचारताय की आम्ही स्थानिक ह्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढत आहोत. जे लोक ह्या मातीमधले आहेत, ज्यांना स्वतःचं मत इथे आहे, ज्यांना कुटुंबाचं मत इथे आहे, ज्यांच्या गावात लोकांचं मत त्यांना आहे, त्याच्यामुळेच आम्ही ही उमेदवारी करायचा निर्णय घेतला आहे. आणि आम्ही कालपासून आम्ही ऐकतोय की 200 रुपये आणि 500 रुपये देऊन काही जणांना प्रचारासाठी माणसं आणायला लागतात. तर आज तुम्ही बघितलं असाल तर हे सर्व जे आलेले आहेत हे कुठलाही एकही रुपया अशा अपेक्षेने आले नाहीत. हे स्थानिक म्हणून आपला सामान्य माणूस वरती जावा ह्या एकाच दृष्टिकोनातून लोक पुढे आलेले आहेत. म्हणजे म्हणतात ना, प्रस्ताव पिताना हा मोठा धक्का आहे की आमच्यासोबत एवढा स्थानिक नागरिक आहे. काही लोकांना बाहेरनं आयात करायला लागतात म्हणजे सोबत फिरण्यासाठी. ही शोकांतिक आहे. आणि आम्ही याच मुद्द्यावरती आज इथे प्रचार करत आहोत की तुम्ही कामं दाखवा 5 वर्षातली आणि नंतर तुम्ही मतं मागा. अहो, तुमच्या प्रचारासाठी तुम्हाला जर बाहेरचे आमदार, नगराध्यक्ष, खासदारांना जर तुम्हाला इथं प्रचाराला बोलवलं लागत असेल मग तुम्ही 5 वर्षामध्ये केलं काय? जर तुम्ही कामं केली असतील तर तुम्ही कामांच्या दाखल्यावरती स्वतः मतं मागितली असतील. आज आम्ही फिरतोय, आमच्यासोबत कुठलाही मोठा नेता नाहीये. लोक म्हणतात की यार यांचे नेतेच नाही आहेत. अरे, आमचे नेते नाही आहेत, पण आम्ही नेते बनण्याच्या दृष्टीने आम्ही लोकांच्या आशीर्वादाने पुढे चाललेलो आहोत. त्याच्यामुळे 100% हा जो पाठिंबा आहे हा स्थानिकांचा आहे. आणि आम्हाला 100% गॅरंटी आहे की या स्थानिकांच्याच जीवावरती, या माझ्या मतदाराच्या जीवावरती आम्ही नक्कीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आमचा झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.